हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरु हरी रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेरही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई धाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय आदिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो निहाता। चल तरंग पाचवा, पाचव्या तरंगाचं रहस्य। कुठपर्यंत आता काही लक्षात नाही बाबा। इथपर्यंत आलत। अदृष्टीला सद्गुरूंनी द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण प्रामाण्याविषयी उपदेश केलेला आहे।
कुठे? 5व्या तरंगाच्या सुरुवातीलाच. आणि त्यावेळेस द्वैत मत प्रमाण मानायचं का अद्वैत मत प्रमाण मानायचं याबद्दल तिथं विचार केला होता आणि तोच विचार महत्वाचा आहे म्हणून रहस्यामध्ये घेतलेला आहे. म्हणून अदृष्टीला अद्वैत मत प्रमाण मानून अप्रमाण द्वैत मताचा त्याग करण्यास अदृष्टी नावाच्या दुसऱ्या शिष्यास सांगितले आहे. अदृष्टीला अद्वैत मतच प्रमाण म्हणून आणि त्याच्यात निश्चय कर म्हणून सांगितले. या उपदेश करण्याच्या पद्धतीत आता हा जो उपदेश केला आहे याच्या पद्धतीमध्ये द्वैत मताचा त्याग करण्यास सांगते वेळी द्वैत मताचा त्याग सांगते वेळी द्वैत मत स्वीकारू नको, अद्वैत मत स्वीकार हे सांगता वेळस काय म्हणाले होते की रामानुजाचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य आणि निंबार्क हे जे आचार्य आहेत या आचार्यांची नावे घेऊन त्यावेळेस ह्या आचार्यांची नावे घेतली होती. द्वैत मतवादी आचार्य कोण आहेत तर ह्या चौघांची नावे घेतली होती. रामानुजाचार्य, माधवाचार्य, निंबार्क आणि वल्लभाचार्य. मग यांची नावे घेऊन आचार्यांची नावे घेऊन मूळ ग्रंथकारांनी योजिलेली भाषा सरणी सांगण्याची पद्धत शिष्ट संप्रदायात सोडून का असावी असा त्या ठिकाणी प्रश्न उत्पन्न झाला होता की ज्या वेळेस कुणाचा दोष सांगायचा असतो तर त्याचं नाव घेऊन सांगू नये. तुम्ही आचार्यांचे नाव घेऊन सांगितलं की हे द्वैत मतवादी आहेत म्हणून त्यांचे नाव न घेता जरी सांगितलं असता अद्वैत तुम्ही तरी भागत होत. मग त्यांची नावे घेण्याची अशी काय तुम्हाला अडचण पडली की त्यांचे नाव घेऊन हे द्वैत मताचे आहेत म्हणून तुम्ही सांगितलं. मग याला शिष्ट संप्रदाय म्हणतात का? मग शिष्ट संप्रदाय कसा असतो तर कुणाचं नाव घेऊन बोलत नसतो, त्याला म्हणतात शिष्ट संप्रदाय. शिष्ट प्रतिपादन याला म्हणतात शिष्ट प्रतिपादन. मग असं जे त्यावेळेस तुम्ही ह्या चौघांची नावे घेऊन शिष्ट संप्रदायाला दोष लागेल असं झालं नाही असं वाटत नाही का तुम्हाला? दोष लागेल असं वाटत नाही का? या प्रश्नाचे उत्तर असे की हा जो प्रश्न आहे याचं उत्तर कसं आहे? त्याची नावे का घेतली? विनाकारण नाही. या प्रश्नाचे उत्तर असे की खुद स्वतः त्या म्हणजे कोण? हे चौघे जण, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, माधवाचार्य, निंबार्क, हे चौघे जण त्या आचार्यांनीच त्यांनीच
शंकराचार्यांच्या अद्वैताबद्दल लिहिताना ते काय काय बोलले ते आम्हाला माहित आहे. हे चौघे जण आमच्या शंकराचार्यांना काय बोललेले तर ते आम्ही जाणून आहोत. म्हणून वाट कोणी अगोदर पाळली? मग आम्हाला काय हरकत आहे बोलायला त्याची नावं घेऊन? अद्वैताबद्दल, शंकराचार्यांच्या अद्वैताबद्दल लिहिताना शिष्ट संप्रदाय त्यागाचा धडा घालून त्यांनीच दिला आहे. शिष्ट संप्रदाय त्यागाचा धडा. शिष्ट संप्रदायाचा त्याग कोणी केला? म्हणजे नियम कोणी मोडला? ह्या द्वैतवाद्यांनीच मोडला. म्हणून आम्हीही त्यांचे नाव न घ्यायला काय झालं आता? तो पंडित निश्चलदासजींनी गिरविला, त्यात वावगीते काय झाली? आम्ही तो धडा गिरविलाय. अगोदर धडा पडलेलाच होता ना. आम्ही तो फक्त काय केलाय? निश्चलदास स्वामींनी गिरविलाय तो. आम्ही थोडेच अगोदर त्यांची नावं घ्यायलो, अगोदरच त्यांच्या ठिकाणी दोष आहे, द्वैतवादी आहेत असं अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. आम्ही फक्त तो काय केलाय? गिरविणं म्हणजे माहित आहे ना. ते सुरुवातीला शाळेत गेलं ना, पहिला आधी एकाचा आकडा काढून देत होते. पहिलं शिक्षण एकाचा आकडा काढायचा. आणि मग ते गुरुजी म्हणायचे ह्या एकाच्या आकड्याला काय करायचं, वरून ते जसा आहे तशी लेखन फिरवायची. ते जसं आहे त्याला म्हणतात गिरविणं. तसं आम्ही केलं म्हणाले तर निश्चलदास स्वामी. आम्ही नुसतं गिरविले, ते एकाचा आधीच होता. ते एकाचा आधीच होता म्हणून आमच्यावर दोष नाही. आता हे उत्तर कसं झालं? ते शंकाकाराला वाटलं हे उडवा उडवीचं उत्तर दिलं येईन. हे उत्तर कसं झालं? उडवा उडवीचं उत्तर. तो काय म्हणतो पुन्हा आणखी शंकाकार, अहो असे जात्युत्तर म्हणजे उडवा उडीचे उत्तर देऊ नका. जाती उत्तर म्हणजे उडवा उडवीचे उत्तर देऊ नका. आम्हास वस्तू व्रत समजून घेण्याची इच्छा आहे. वस्तुव्रत जसं आहे तसं समजून घ्यायची आम्हाला गरज आहे, इच्छा आहे आम्हाला. म्हणून उडवा उडवीचे उत्तर देऊ नका, खरं काय ते सांगा. समजून घ्यायची आमची इच्छा आहे. म्हणून आता आम्ही असे विचारतो की रामानुजादी म्हणजे ते चौघ, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, माधवाचार्य आणि निंबार्क, हे जे आचार्य आहेत, हे आचार्य यांनी जरी द्वैत प्रतिपादन केलेला असला तरी पण ह्या विभूती आहेत. हे कोण आहेत? अवतारिक पुरुष आहेत हे. मग शंकराचार्यासारख्या अद्वितीय पुरुषास कुत्सित भाषेने, आता त्यांचा सुद्धा अधिकार शंकराचार्यासारखाच आहे. तेही अवतारिक पुरुषच आहेत शंकराचार्यही, आणि हे चौघे जणही अवतारिक पुरुषच आहेत. मग त्यांना बोलताना कुत्सित म्हणजे टीकात्मक, घृणात्मक बोलणं, याला म्हणायचं कुत्सित. निश्चलदासजी सारख्या थोर पंडिताने, निश्चलदासजी थोर पंडित आहे, या थोर पंडिताने रामानुजादी थोर विभूतींची निंदित भाष्याने तुच्छ का लेखावे? एवढे मोठे पंडित निश्चलदास स्वामी आहेत, ग्रंथकार आहेत, सर्व उपनिषदाचे अभ्यासक आहेत.
मग एवढे असताना त्यांनी कुत्सित भाषेमध्ये त्यांची निंदा का करावी ह्या चौघांची? निश्चलदास स्वामी कोण आहेत माहिती आहेत ना? ग्रंथ करते. मग निश्चलदास स्वामी असं का बोलले? त्यांनी ह्या चौघांना तुच्छ का लेखावे? जसे ते आद्य शंकराचार्यांना वंदे मानतात तसे यांना वंदेच मानावे. आणि असे करण्यात त्यास काय विशेष फल आहे? पंडित निश्चलदास स्वामींना काय फल मिळालं? हे द्वैतवादी आहेत म्हणून नाव घेऊन त्यांचं सांगितलंय. काय नुसतं नावच घेतलंय की? नुसतं नाव घेतलं म्हणून तिथं तसं वाटायलंय. पण नाव ते नावाला नाव आहे, त्याचा अभिप्राय काय आहे ते पहा. हे आमच्या लक्षात येत नाही. असे करण्यात त्यास काय विशेष फल आहे? ग्रंथकारांना काय फल मिळालं असं बोलून हे आमच्या लक्षात येत नाही. त्यांचा अभिप्राय काय आहे असं बोलण्यामध्ये आम्हाला लक्षात येईना झालंय. याचे संयुक्तिक समाधान असल्यास आम्हाला सांगावे. पूर्वीप्रमाणे उडवाउडीचं उत्तर देऊ नका. जाती उत्तर नको. जाती उत्तर नको असं इथं म्हटलंय. म्हणजे जाती उत्तर म्हणजेच उडवाउडीचं उत्तर आम्हाला देऊ नका. पहिल्यानं कसं केलंय? त्यांनीच धाडा पाडा होता, त्यानंच वाट पाडली होती आणि मग आम्ही नुसतं गिरविलंय. हे उडवाउडीचं उत्तर झालं. आम्हाला तसं उत्तर नको. आम्हाला समजून घ्यायची गरज आहे. असं का म्हणले तर ग्रंथकार ते आम्हाला सांगा. याचे प्रामाणिक उत्तर असे आहे की, उत्तर कसं आहे? आता तुम्ही म्हणता ना आम्हाला कळण्यासारखं सांगा, उडवाउडीचं नग, तर मग आम्ही प्रामाणिक सांगतो, ऐका. याचे प्रामाणिक उत्तर असे आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्क हे जे आचार्य आहेत, यास प्रत्यक्ष पाहिलेले आज कोणीही नाही. त्या काळातली गोष्ट. यांनी ग्रंथ लिहिला त्या काळात सुद्धा कोणी पाहिलेलं नव्हतं त्या आचार्यांना. म्हणजे त्याला बरेच किती वर्ष? 13,000 वर्ष झाली त्याला. का 1300? 1300. आणि माऊलीला 700 आहे का नाही? शंकराचार्यांचा त्या काळी तेव्हापासून आतापर्यंत 13,000 वर्ष, किती 1300 वर्षे झाली. मग त्यावेळेस ते म्हणले की त्यांनी आज त्यांना कोणीही पाहिलेलं नाही त्या आचार्यांना. फक्त त्यांनी केलेले, त्यांनी लिहिलेले, त्या आचार्यांनी लिहिलेलं भाष्यादी ग्रंथ, त्यांचेही भाष्य आहेतच ना, ते ग्रंथ आणि त्यांची चरित्र एवढीच आता आहेत, वाचायला मिळतात. एवढीच आपल्या पुढे आहेत. आणि त्या चरित्रावरून, त्यांच्या त्या चरित्रावरून असे दिसून येते की, ते चरित्र वाचलं म्हणजे त्या चरित्रामध्ये असं कळतं की सर्व आचार्य भगवत कृपा पात्र आणि अलौकिक आहेत. सगळे आचार्य कसे आहेत? भगवत कृपा पात्र. भगवंताची कृपा होण्याच्या पात्रतेतले आहेत. म्हणजे त्याला काय म्हणतात? म्हणजे अधिकारी होते आणि अलौकिक होते. व त्यावरून त्या प्रत्येक आचार्यांच्या संप्रदायातील लोक
आपापल्या आचार्यास भगवंताचा अवतार मानतात. आता आपल्या संप्रदायामध्ये ह्या चौघांना जरी मानित नसतील, पण त्यांच्या संप्रदायात त्यांना भगवंताचाच अवतार मानतात ना. जसं आपण आता आद्य शंकराचार्यांना शंकराचा अवतार मानतो, तसंच ते सुद्धा अवतारिक पुरुषच मानतात, है का नाही? तेही योग्यच आहे, तसं मानणंही योग्यच आहे. मागील विवेचनावरून, मागीलच्या तुम्ही जे सांगितलं ना पाठीमाग, त्याच्यावरून भगवान व्यासांचे अद्वैत प्रतिपादनामध्ये तात्पर्य आहे. व्यासांचं तात्पर्य काय आहे? अद्वैत मताचं तात्पर्य आहे. अद्वैत सांगण्यातच त्यांचं तात्पर्य आहे. हे निश्चित झालेले मत सर्वांस मान्य आहे. आता भगवान व्यासाने सांगितलेलं अद्वैत हे सर्वांना मान्य आहे, म्हणजे त्यांचं मत यांना मान्य आहे. कोणाला? ह्या द्वैतवाद्यांना. आचार्यांचं म्हणजे व्यासांचं म्हणणं यांना मान्य आहे. पण श्रुतीचे आणि व्यासांचे मनोगताप्रमाणे निसंदेह दृढ अपरोक्ष अद्वैत तत्व साक्षात्कारास प्राप्त झालेला अधिकारी अत्यंत विरळा. श्रुतीचे आणि व्यासांचे म्हणणे, मत, त्यांचा सांगितलेला अद्वैत सिद्धांत, व्यासांनी आणि श्रुतीनं सांगितलेला तो समजणारा अत्यंत विरळा म्हणले. दोनदा अत्यंत म्हणले. खरंय की हो, अत्यंत विरळेच आहेत ना हे जाणणारे. बरं, इथंच असं सांगायला येत आहे का? हरिपाठामध्ये माऊली सुद्धा काय म्हणले? विरळा जाणे. आता सगळीकडे सगळ्यांचं एक मत आहे, है का नाही? आणि इथं हे सगळेच जे करायला लागलेले आहेत, हे जाणे का? हे तर न जाणे. मग विरळा जाणे ना, आणि न जाणे सगळेच, है का नाही? मग हे सगळ्यांना काय वाटतंय? आम्ही विरळ्यामध्येच आहे. आम्ही इरवाडच येतो. पण हे इरवाड नाही तर बर का, पेरलेले रानात कडू इंद्रावनाचे येल येत, त्याला लागलेले हे कडू इंद्रावन येत, है का नाही? आणि यायला काय वाटतंय? आपण विरळे आहोत, है का नाही? पण तसं नाही. प्रत्येकाला आपण आपली जी सहानुभूतीनं बोलण्याची पद्धत असते, स्वतःला तो कधीच कमी लेखत नाही. कमी असून, निर्बुद्ध असून सुद्धा तो बुद्धिमान समजतो. हा गुण काय त्याच्यामध्ये तसा कशामुळे? खरंच तो तसा आहे ना. तो निर्बुद्ध आहे का? है का नाही? तो गुण त्याच्यात काय तसा? तो निर्बुद्ध असून सुद्धा निर्बुद्ध समजत नाही. हा गुण का म्हणून आहे तसा? कारण तो निर्बुद्ध नाहीच. हे त्याला माहित नाही, म्हणून तसं त्याला वाटतंय.
हा त्याचं निर्बंध नाही. हा आता हा जो दृष्टांत आहे का, याला दुसरा दृष्टांत देऊ म्हणजे चांगलं कळलं. आता जगत कसं आहे, मिथ्या. व्यावहारिक मिथ्यावान आहे का नाही. आता ही सत्ता कशी आहे, मिथ्या रूप आहे का नाही, सत्य आहे का हे. मग ह्या जगतामध्ये सत्यता कुठलची आली, आपण जे सत्य मानायलो ना, ही सत्यता कुठली आहे. जगतावर जी सत्यता बसली, ही कुठली आली सत्यता. जगत तर मिथ्या आहे ना, स्वप्न मिथ्या आहे ना. जाऊ द्या, जागृतीचं जाऊ द्या, स्वप्नातलं घ्या. स्वप्न तर मिथ्या, हे अनुभव आहे ना आपणाला. मग तिथं जे स्वप्न सत्य वाटत आहे, ती सत्यता कुठली. तिथं सत्यता कुठून येते, आपण सत स्वरूप आहेत ना, आपली सत्यता त्याला देत होता. आहे का नाही. हा तसंच निर्बुद्ध हा कसा आहे, बुद्धिवान आहे, पण तो काय म्हणायला निर्बुद्ध. हा नाही, तो निर्बुद्धच आहे पण बुद्धिवान मानतो तो स्वतःला, आहे का नाही. मग तसा का मानतो, तर तो बुद्धिवानच आहे का नाही. म्हणून त्याला जितकं कळतंय तितक्यालाच तो व्यापक समजितो, तितक्यालाच तो व्यापक समजितो, आहे का नाही. वास्तविक पाहता ते व्यापक आहे का, याच त्याला ज्ञान नाही, आहे का नाही. म्हणून असं जाणणारा विरळ आहे. मग वेदामध्ये को आद्वाद्वेत, या श्रुती स्मृती वचनावरून आणि अनुभवावरून ही सिद्ध आहे. कुठे द्वैत आहे, द्वैतच नाही. त्यांनी जरी द्वैत सांगितला असला तरी द्वैत नाहीच ना. ह्या चौघा जणांनी जरी द्वैत सांगितला असला, प्रतिपादन द्वैताचं केलं असलं, पण द्वैत नाहीच ना. अहो जगताला तुम्ही सत्यत्व म्हणा का मिथ्यात्व म्हणा का व्यावहारिक म्हणा, कसं बी म्हणा, काही म्हणा ना, पण जग नाहीच ना. काही म्हणलं तरी. मग असं समजून या अनुभवावरून ही सिद्ध आहे ना, श्रुती स्मृती वचनावरून आणि अनुभवावरून ही सिद्ध आहे. परंतु अनादिकालापासून शब्द पंडित किंवा वाचाळ होऊन, शब्द पंडित आणि वाचाळ होऊन कृत्य त्याचा अभिमान बाळगणारे, मी मुक्त आहे असा अभिमान बाळगणारे, म्हणजे तो मुक्त झाला नाही तरी मुक्तता मानतात असा अभिमान बाळगणारे, पण यथार्थ निसंदेह आत्मब्रह्म ऐक्य बोध नसलेले असे पुष्कळ लोक दृष्टीस पडतात. केवळ तुम्हाला हे आचार्य दिसले का, असे ढोंगी लोक पुष्कळ आहेत ना जगात. असा प्रकार हल्ली आहेच. आता तसा सुरुवातीपासून आहे बर का हे असं, हे दांभिक भक्ती ही. हा नाही, कोणी म्हणले रामराजे होता ना तेव्हा सगळे खरं लोक बोलत होते, कोणाची निंदा करीत नव्हते, काही नाही. पण सीतेला पुन्हा डबल वनवासाला कोणी पाठविले, धोब्यानं. मी का त्या रामासारखा आहे का, त्या काळात सुद्धा तिथं होते ना तसे. मग या ठिकाणी शंकाकार म्हणतो की अहो तेच चौघे जण द्वैतवादीत असेत का, जगामध्ये अशा अनेक लोक आहेत ना, मग त्यांची नावे घेऊन तुम्ही त्याला दोष द्यायला पाहिजे होता.
ते द्वैतवादी म्हणायला पाहिजे होता. आणि असा तर प्रकार खूप आहे. तर हा फार प्राचीन काळी नारदांनी ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं होतं? तैसे बोल वरी वाचा बळे. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी. तैसे बोल वरी वाचाळ बळे, वायाची झकविती प्रतितीचे डोळे. वायाची झकविती प्रतितीचे डोळे, मग साचो कारे बोधा वेळे. मग साचो कारे बोधा वेळे, आथेना होईजे. असे लोक ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलंय. बोलवरी वाचा बळे, त्यांच्या तोंडात बळ आहे बोलायचं. मग ते खरंच असतंय असं थोडंच आहे. तोंडात बळ आहे, शक्ती असो की नसू, पण तोंडात बळ. वायाची झकविती प्रतितीचे डोळे. आंधळा माणूस उघड डोळे ताणी तू असं 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 मिचमिच करतो का नाही? त्याला का दिसतंय का? ते उगच आहे का नाही तसं करणं मग नाळल्यावणी. असे लोक मग साचो कार्य वधा वेळे, खरंच त्यांना बोध झालाय का? आथीना होईजे, त्यांच्या हातात काही आलेलं नसतंय. त्याप्रमाणे अशा अनेक लोक आहेत. पण तुकोबाराय सुद्धा असंच म्हणलेले आहे. एकटे नेचरदास स्वामीने ते बोललेत का तसं? संत सुद्धा तसे बोललेत. काय म्हणले महाराज तुकाराम महाराज? घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञानी. घरोघरी. आता त्यांना घरोघरी, तुकाराम महाराजांना घरोघरी ब्रह्मज्ञानी कोण वाटले असतील? हे दांभिकच आहे का नाही? असंच असतंय, हेच देव आहे असे मानणारे, मूर्तीपूजेलाच श्रेष्ठ पूजा मानणारे, मग ते कोण झाले? ब्रह्मज्ञानी झाले. शेवटचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. शेवटचं त्याच्या पुढे त्यांना काहीच कळत नाही. असे घरोघरी अवघे सगळेच. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात सगळेच तसे येत. आता हे बोटा मोजणे इतके जर विरळ आहेत तर मग बाकीचे आहे का नाही? पण नाहीत असं नाही, विरळा आहेत. मग तुकाराम महाराज म्हणतात अवघे म्हणल्या मग सगळे चालले का त्याच्यात? तर बोटा मोजण्या इतके खरे आहेत ब्रह्मज्ञानी, खरे आहेत. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. कोणतं झालं? परी मेळवण बहु माझी. झाला असन ब्रह्मज्ञान, पण मेळवण केली का? आता मेळवण म्हणजे काय? अपरोक्ष अनुभव तसा आला का? जगत मिथ्यात्वाची प्रतीती आली का? अहम ब्रह्मास्मी वृत्ती झाली का? ही मेळवण आहे. ही मेळवण जर नसतील, आता अगोदर काय म्हणले होते? घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. घरोघरी अवघे म्हणजे सगळेला. इथं सगळा शब्द वापरला त्यांनी, सर्वनामामध्ये घातलंय तिथं. आणि लगेच काय म्हणतात? मेळवण बहु माझी. ते जे सगळे आहेत का त्याच्यातले काही मोजके, त्याच्यातले बहु जे अगोदर त्यांनी अवघे म्हणले होते, त्या अवघ्यातले काही फक्त त्याच्यातले काय आहेत?
अनुभवी आहेत. परी मिळवण बहु माझी, निरे कोणापाशी होय एक रज. विनंती करून म्हणतात तुकाराम महाराज, निरे म्हणजे निक, निरे म्हणजे निक, कोणापाशी, इथं शुद्ध असा शब्द दिलाय, त्याचा अर्थ शुद्ध दिलाय. आणि शुद्ध म्हणजेच आपण निक निरस याला शुद्ध म्हणतात ना. तसं निरे कोणापाशी होय एक रज, ते शुद्ध बोध कोणापाशी. रज म्हणजे रज कशाला म्हणतात? रज धुळी कण, धुळीचे उडालेले कण बघितले का ते? जे कवाडाच्या याच्या सामटीतून जे प्रकाश येतो का, त्या प्रकाशाला बघायचं, त्याच्यामध्ये ती रज दिसते. आणि ते असं याच्यात दिसत नाही, शिराळात दिसत नाही, त्या उन्हातच दिसते, त्या तिरमितच. सावलीत दिसत नाहीत, त्या उन्हातच दिसते तितक्यातच. तितकं म्हणजे निर कोणापाशी तितकं जर असलं, तितकं मला द्या. ज्याच्याजवळ कोणापाशी होय एक रज तितकं जर असलं तर तरी द्या रे मज दुर्बळाशी. मी त्याचा भुकेला आहे हो, मला ते द्या. नव्हे ब्रह्मज्ञान बोलता हे सिद्ध, नुसतं बोलून ब्रह्मज्ञान झालं असं म्हणता येत नाही. ते शब्द ज्ञान झालं, परोक्ष ज्ञान. परोक्षामध्ये का बोलता येत नाही का? बोलणारे बोलते, परोक्षामध्ये बोलतात ना, है का ना? आता हे शास्त्र परोक्षातच बोलायले ना आता हे. आणि वाचणाराही जर परोक्षातच वाचू लागला तर तिथं अपरोक्ष कधी कसं होईल? याला अपरोक्ष करून घेणारा पाहिजे, परोक्षाला अपरोक्ष करून घेणारा पाहिजे ना. नव्हे ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान बोलता हे सिद्ध, बोलण्यावरून नक्की ठरत नाही. बोलण्यावर जाऊच नका. बोलण्यावर जाऊच नका. जवळ हा आत्मबोध नाही चित्ते, जवळ आत्मबोध चित्ताला प्राप्त होत नाही, चित्त बोधित होत नाही, बोधजन्य चित्त होत नाही, चित्तात बोध प्राप्त होत नाही, ते चित्त बोधित होत नाही, त्या चित्तामध्ये जोपर्यंत गोंधन होत नाही, हे रंग उडतात पण गोंधलेलं उडत नाही. तसं चित्तामध्ये गोंधन व्हावं लागतं. कशाचं? बोधाचं. बोधाचं गोंधन व्हावं लागतं, मग ते चित्तात बसत आहे. आणि आता 7 रोजच चित्तामध्ये कव्हा बसन, कव्हा बस, 7 दिवसात कसं बसवा आणि त्यानं पुन्हा कसं राहावा. पहिली गोष्ट तर त्या चित्तामध्ये इतका मळ आहे, त्याच्या गोंधन त्या मळावरच होतंय, है का नाही? त्या चित्तात तर जातच नाही. आणि तितक्यानं काय होईल ते म्हणतात, चित्तात ते बोध साठायला पाहिजे, प्रतिबिंबित व्हायला पाहिजे, आत्मसात व्हायला पाहिजे, तद्रूप व्हायला पाहिजे ना. अनुभव काय करीशी वाया लटिकाची पाल्लाळ, काय करायला हे तुम्ही लटकच पाल्लाळपणा. म्हणजेच बोध नसताना जे बोलणं आहे ते पाल्लाळ म्हणतात त्याला. वृत्ती बोधाकार नसताना, आत्मबोध नसताना
अनुभव नसताना प्रतिपादन करणं त्याला पाळणाळ म्हणतात. पाळणाळ. श्रम तो केवळ जाणीवेचा. ते केवळ श्रम आहे, दुसरं कष्ट आहे, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? ऐकणारेही बेजार, सांगणाराही बेजार, दोघे बी काय बेजार व्हायलेत का नाही? त्याच्यात उत्पन्न काय व्हालंय का? काय फळप्राप्ती होईल का? नाही. विचारा तुम्ही, कसं वाटायलंय बरं आता 7 रोज ऐकून? आता काय फरक पडला का? पहिल्यातन आता काय फरक पडलाय का? मग कामून ऐकिलं होतं तुम्ही ते 7 रोज? कशामुळे ऐकिलं होतं? काय झालं तुम्हाला? आणि मग काय जे झालं होतं त्याच्यामुळे ऐकिलं, तर मग आता ते झालं का? नीट झालं का? पहिलं याच्यानं नीट झालंय असं कळायलंय का आता? पहिलं म्हणजे गुण आला का? 7 दिवसात कोर्स केले. गुण झालं गेलं, गंगेला मिळालं. ज्ञानात ते ज्ञान मिसळून गेलं. मीच देवायचे सांगती या लोका. ज्याला अनुभव नाही तो म्हणतो मीच देव आहे, म्हणतो मीच देव आहे. अहो सगळे देवच आहेत. ते काय म्हणतोय? सगळेच देव आहेत म्हणतोय. मीच देव आहे सांगशी या लोकायला म्हणतो मीच देव आहे, मीच देव आहे. मागे ते प्रकरण तुम्हाला माहित आहे का? ते देवेंद्र तो मीच देव आहे म्हणत होते. हा, मला मीच आरती करा. हा, मी बी आलो तिथून आलो. अशांना आता जवळ तो काही नव्हतं, काहीच बोध शून्य, काहीच सांगत नव्हते. काहीतरी काय असं काड्यात मुळे घ्यायच्या 2, ही माया आहे, हे ब्रह्म आहे, हे दोन्ही एक करायचं की झालं शुद्ध ब्रह्म असं सांगायचे. आता तसं केल्यानं कसं भावला भावलीच्या खेळासारखं काम होतं. मीच देवाचे सांगती या लोका, विषयांच्या सुखा टोकून या. कवा जनावर मरण म्हणून असं कावळ्याला वाटतंय, घारवडायला वाटतंय. टोकून राहते ती, टोकून आहे का नाही? अहो एखाद्याचं सरपणाचं दुकान असलं गावात, त्याला वाटतंय कवा कोण मरण की मग सरपण ऐकत आहे. टोकूनच असतंय कवा कोण मरण की, तस सरपण ऐकत आहे ना. तसं हे विषयावर टोकून असतात, पंचविषयावर घालण्यासाठी, पंचविषय भोगण्यासाठी त्या गिधाडासारखं टोकून असतात. अमृताची गोडी पुढीला सांगशी, अमृताची गोडी पुढीला सांगशी, आपण उपवासी मरून या. अमृताची गोडी पुढच्याला सांगतो आणि स्वतः उपाशी राहतो. जरी परोक्ष सांगत असलो तर समोरच्याला अपरोक्ष होतंय ना, मागे सांगितलं होतं. आणि हे उपाशीच असतंय, याला काही नाही जवळ याच्या. त्या याच्यासारखं चरक्यासारखं, ऊसाच्या घाण्यासारखं सगळ्या लोकांना ते घाणा रस पाजितो आणि स्वतः काही थेंब सुद्धा घेत नाही. तसं तुकाराम महाराजांना सुद्धा हे असं बोललेलं आहेत. जसं अशा आपल्या अनुभवास लिहून ठेवलेले आहे. अनुभवानी त्यांच्या अनुभवानी हे लिहून ठेवलेलं आहे. आणि निंदा करण्याच्या उद्देशाने नव्हे, हे निंदा करण्याच्या उद्देशाने का, अनुभव आहे तो, है का नाही? पण सूक्ष्म विचार करून पाहिले तर वेदांती लोक प्राह्या म्हणजे सध्या स्वेच्छाचारी दिसतात.
ते मनाला जसं वाटन तसं वागतात. का म्हणून? आम्हाला ज्ञान झालंय, आम्ही ब्रह्म झालोत, आम्हाला आता काही होत नाही. आम्ही काही केलं तरी आम्हाला आता आम्ही पार पडलेलो आहोत म्हणतात. त्यापैकी एखाद्यास आपण असे का वागता? जर एखाद्याला ब्रह्मज्ञान झाले म्हणून तो मिरवतो समजा, सांगतो सगळ्या जगाला, मी ब्रह्मज्ञानी आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे, स्वेच्छाचारी, मी कसाही वागलं तरी मला काय होत नाही, आता मी आता मोक्षाला जाणार आहे, मी काही केलं तरी जमत आहे आता. का म्हणून? तर मला ज्ञान झालंय, ब्रह्माचं ज्ञान झालंय. आणि मग त्यापैकी एखाद्यास, असा एखादा जो असतो त्याच्यापैकी एखाद्यास आपण असे का वागता असं जर विचारलं तर तो काय उत्तर देणार? असे पुष्कळ आहेत बर का, असे पुष्कळ आहेत. त्यांना जर विचारलं तुम्ही असं का वागता, तुम्ही दारू पितात, तुम्हाला ब्रह्मज्ञान झाले, दारू कोण पितात? तो काय म्हणतो? मी दारू पित नाही, मी दारूच पित नाही, मला पिताच येत नाही म्हणते, मला तोंडच नाही म्हणते. खरंय का नाही त्याचं बोलणं? त्याचं बोलणं खरंय का नाही? ते म्हणतो मला तोंडच नाही. कुठे त्याला तोंड? आता हे तोंड प्रकृतीला आहे का नाही? पितय कोण? हे प्रकृतीच पिती. ते आता चैतन्य कसं पी? तो तसा उत्तर देतो. काय? एखाद्याला जर विचारले असे का वागता, असे जर विचारले तर आम्ही परमात्म स्वरूप आहोत असे सांगतात. आम्ही परमात्म स्वरूप आहोत. आणि निस्त्रय गुणे पती विचारता, को विधी को निषेधा. कशाचा दोष आणि कशाचा निर्दोष, कशाचा सदोष, कशाचा निर्दोष, काय शुद्ध आहे काय अशुद्ध आहे, आम्हाला त्याची काही खबर नाही. आम्ही ते काही जाणत नाहीत. आम्हाला निषेध बी तसाच आहे आणि अनिषेधही सारखाच आहे. म्हणजेच ते निषेध पाळीत नाहीत आणि गुणही पाळीत नाहीत. हे वाक्य प्रमाणास देऊन, आता हे वाक्य एखाद्या उपनिषदामधलंय, संस्कृत मधलंय प्रमाण. तो का म्हणे आम्ही, म्हणजे कसं म्हणायचं त्याचा भाग आहे. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते असं म्हणतात. मग त्यांच्या प्रारब्धाला, त्यांच्या त्या सूक्ष्म देहाला पाप पुण्य लागत नाही असं म्हणतात ते. कारण आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलोत, आम्हाला पाप पुण्य आता लागत नाही असे प्रमाण देऊन विचारणाराचे तोंड बंद करून टाकतात. विचारणाराचे तोंड बंद करून टाकतात. वास्तविक को विधी को निषेधा या भूमिकेस ते पोहोचलेले तर नसतातच. विधी आणि निषेध हे ज्याला लागत नाहीत असा जो अधिकारी असतो तो तुर्य अवस्थेत असतो. त्याला विधेयी म्हणतात, विधेयी मुक्त म्हणतात, है का नाही? आणि मग त्या विधेयी मुक्ताच्या ठिकाणी हे वाक्य सोबतात, को विधी को निषेधा. हे विधेय मुक्ताला शोभतात, हे जीवन मुक्ताला सुद्धा शोभत नाही.
पण आम्ही ज्ञानवान आहो या अभिप्रायाने कोण्या आम्ही ज्ञानवान आहोत या अभिप्रायाने विहित कर्मापासून, वेदाने जे कर्म सांगितले हे करा म्हणून विहित कर्म, त्या कर्मापासून किंवा भगवत उपासनेपासून निवृत्त होऊन वैश्विक सुखाच्या इच्छेने निषिद्ध कर्मात त्यांची प्रवृत्ती असते. ते संसारिकापेक्षाही हीन दर्जाची त्यांची वागणूक असते. संसारिकापेक्षा सुद्धा संसारिक तरी जरा बरं वागत, पण ते इतका व्यवहार सोडून वागतो. म्हणजे त्यांची प्रवृत्ती असते कशी वागायची. एवढ्यावरच ते थांबत नाहीत, इतक्यावरच नाहीत थांबत, तर नरकात जातेवेळी आपल्या सोबती करता, नरकाला जाता वेळस आपल्याला सोबतपणी असावं यासाठी म्हणून आपल्या अधिकारी शिष्यास स्वैराचाराचा उपदेश करून, एखादा अधिकारी जरी शिष्य असला तरी त्याला त्याच्यासारखा करतो ते, स्वैराचार त्याला करायला लावतो. त्याचीही नरकात जाण्याची योग्य तयारी करून ठेवतो तो, त्याच्या बरोबर त्याची बी चांगल्याची बी. अद्वैत मताचा मूढ लोक असा दुरुपयोग करतात. अद्वैत मताचा मूढ लोक असा दुरुपयोग करतात किंवा त्याचेकडून अज्ञानाने केला जातो असे पाहून शंकराचार्यांच्या पश्चात अवतीर्ण झालेले रामानुजादी आचार्य यास त्यांची दया येऊन त्या मूळ लोकांना ईश्वर भक्ती उत्पन्न होण्याकरता व्याससूत्रांचा उपासनापर अर्थ केला. आता हे आचार्यांनी जो द्वैत मांडलाय, 4 आचार्यांनी, हे भगवान व्यासांनी सांगितलेल्या याच्यावरच मानलाय. त्याने त्याच्या मनाचा नाही बांधलेला. तर ब्रह्मसूत्रामध्ये काही वाक्य कसे येत, काही मंत्र कसे आहेत त्याच्यात, श्लोक, की जे असे लोक वागतात का दुराचारी, त्यांच्यासाठी सत्कर्म उपासनापर काय वाक्य येतं. आता सत्कर्म उपासनापर काय वाक्य असतात ते द्वैतामध्येच असतात, ते अद्वैतात असतात का. तर ह्या आचार्यांनी त्याचाच अर्थ घेतला आणि ते म्हणतात आम्ही बी भगवान व्यासाचेच अनुकरण करायलो. त्यांनी हा द्वैतच सांगितलाय आणि शंकराचार्य म्हणते त्यांनी अद्वैत सांगितलाय. अहो, त्यांनी द्वैतही सांगितलाय ना अद्वैतही सांगितलाय. द्वैतामध्ये सत्कर्म उपासना करा, कारण द्वैतातच करावे लागतात ना त्या. कशासाठी सांगितले, ते अंतकरण शुद्ध होण्यासाठी. तो कसा वागतच नाही आणि मग तसे वागू नये म्हणून त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि हे आचार्य काय म्हणले, ते नाही हेच सांगितलंय, ते पुढे गेलेच नाहीत. त्यांनी जे अद्वैत पुन्हा शेवटी सांगितलंय ना, तिकडं तिथपर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यानं तितकंच वाचलं आणि जगाला सांगत सुटले. त्यांनी तसा अर्थ उपासनापरच केलाय. नुसत्या सूत्राचा व त्यावर श्रुतीचा उपासनेमध्ये अभिप्राय आहे. नुसत्या सूत्राचा व त्यावर श्रुतीचा, काय सूत्राचा आणि श्रुतीचा उपासनेमध्ये अभिप्राय आहे. त्याचा काय, नुसता उपासना सत्कर्म हे अंतकरण शुद्धीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे. असे आपण पुष्कळ सांगितले, मग अगोदर आपण सांगितले. तरी शंकराचार्यांच्या अमोघ वाणीने केलेल्या अद्वैत अर्थाचा उपासनेच्या प्रवृत्तीस अडथळा येणारच. त्यांनी जे सांगितली सत्कर्म उपासना, त्याला तरी अडथळा येणार जरी सांगितलं असलं त्यांनी, तर मग त्यांना द्वैतवादी मानावं का अद्वैतवादी मानावं, मग अडथळा आलाच की. हेही रामानुजादी आचार्यांच्या लक्षात आल्यामुळे केन प्रकारेनं कशा काही हेतून व्हायना शंकराचार्यांचे अद्वैत मत खंडन केले
म्हणजे खंडन करणाऱ्याला काही ना काहीतरी पाहिजेत ना सामट, आहे का नाही? म्हणजे ईश्वर उपासनेच्या प्रवृत्तीस जी प्रवृत्ती सांगितली उपासनेसाठी, जे श्लोक लिहिलेले आहेत, त्याला अडथळा करणार नाही. फक्त एवढ्याच हेतूने अद्वैत मत खंडनामध्ये विविधोर आचार्यांची प्रवृत्ती झाली आहे. त्यांनी कशाचं खंडन केलंय? आचार्यांनी अद्वैत मत सांगितलंय त्याच खंडन केलंय. त्यांनी प्रवृत्ती जी सांगितली का उपासनेमध्ये, त्याचं खंडन नाही केलं म्हणजे ते बराबर आहे. ते बराबर आहे. अद्वैत मत अशुद्ध किंवा वेद विरुद्ध आहे. अद्वैत मत अशुद्ध किंवा वेद विरुद्ध आहे, म्हणून त्यांचे खंडनाविषयी त्यांची प्रवृत्ती झालेली नाही. हे त्याच्यातलं खास आहे. हे कशासाठी म्हणाले? अद्वैत मत अशुद्ध, अद्वैत मत शुद्ध नाही, अशुद्ध आहे किंवा वेद विरुद्ध आहे. बघा आता, म्हणजे निगेटिव्ह मध्ये घालायलेत. अद्वैत मत शुद्ध नाही, कसं आहे ते? वेदाच्या विरुद्ध आहे, वेदाचं मत नाही ते. म्हणून त्यांचे खंडनाविषयी, त्या अद्वैत मताच्या खंडनाविषयी प्रवृत्ती झालेली नाही त्यांची. ते अद्वैत मत खंडन करण्याची त्यांची प्रवृत्ती झालेली नाही. हे त्याच्यामधलं खास आहे. याकरता रामानुजादी आचार्यांनी बऱ्या वाईट शब्दांनी केलेली, ह्या आचार्यांनी बऱ्या वाईट शब्दांनी केलेली शंकराचार्याची निंदा अर्थवादात्मक आहे. त्याच्यातून अर्थ निघतो. हा उगच केलेली निंदा नाही, त्याच्यातून अर्थ काढता येतो, म्हणून त्यांनी निंदा केली. जसं संतांनी शिव्या जरी दिल्या तरी बोध होतो, म्हणजे त्यांच्या शिव्या देणं काय आहे? संतांच्या शिव्या देणं म्हणजे अर्थवादात्मक आहे, त्याच्यातून अर्थच निघतो. आता कसा अर्थ निघतो? संतांनी शिव्या जरी दिल्या तरी त्याच्यातून बोधच होतो. म्हणजे संत बोंबलले तरी त्याच्यातून अर्थवादच निघतो. ते रामदास स्वामी तुकाराम महाराजांच्या भेटीला आले. कशासाठी? की तुकाराम महाराजाला म्हणावं, अहो जास्त झोपू नका, काळ खूप गंभीर आहे, लोक अज्ञानी झालेत, लोकांना ज्ञान सांगा, लोकांना बोध करा, जास्त झोपा घेऊ नका, असं त्यांना वाटलं. सांगाव तुकाराम महाराजांना, म्हणजे जाग कराव, बोध करा, करीत राहा, बोध करीत राहा. म्हणून रामदास स्वामी त्यांच्याकडे आले आणि मग गावात गेले. ते म्हणले गावात नाहीत, इथं नाहीत. म्हणले आंघोळीला गेले. ते कुठे गेले? आणि ते आंघोळीला गेले आणि मग तिथं त्या याच्यात कडीला बसले. जर शकते बसलेले होते गंगेच्या कडीला. आणि मग यांनी डगरीवरूनच बघितलं तुकाराम महाराज पाण्याच्या कडीला बसले. तर आणि काय करीत असतील तिथं? आता एकटेच येत, कोणी बी जवळ नाही तिथं. तरी मी म्हणलोच होतो तुकाराम महाराज कोणाला बोध करीनात काय की, कोणी करीनात काय की. आणि खरंच बरं झालं, मला कळालं. आता यांना म्हणावं लागन की बाबा असं राहू नका एकटे, 4 माणसात जाऊन सांगा त्याला. म्हणून ते ना हे जग बुडायलंय, याला तारा. म्हणून त्यानं संकेतासाठी एक मोठाला दगड घेतला आणि त्याच्या मागून त्याच्या पुढी टाकला, माग उभा राहून पाण्यामध्ये टाकला.
तुकाराम महाराजांनी बघितलं, त्यानं महाग कोण आहे हे बघितलं नाही, नुसतं बोंबलले ते बोंबलले, ते बोंबललं रामदास स्वामी निघून जाणं. कळाली भाषा एकूण एकाला. याच्यातून काय अर्थ निघायलाय? हेच सांगू मी. सांग किती बोंबलेलं पण कोणी ऐका ना. मी बोंबलू सांगायलो पण कोणी ऐका नाही, म्हणून मी रुसून इथं येऊन बसलो. एकट्या तुला दिसायलो ना, मला वाटायलंय की आता मीच याच्यामध्ये बुडून जावं, जलसमाधी घ्यावं, असं रामदास स्वामीला त्याचं कळालं. त्या बोंबलण्यात तितका अर्थ त्यांनी काढला आणि दगड टाकण्यात त्यांनी तितका अर्थ काढला. मग ह्या ज्या क्रिया झाल्या ह्या कशा येतात? अर्थवादात्मक आहेत. तसं हे जे 4 आचार्य जे आहेत ना, यांनी जी निंदा केली ना शंकराचार्यांची, हे अर्थवादात्मक आहे असं म्हणणं आहे. आणखी काय विशेष आहे पुढे ते आणखी उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे.